नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण चिंचगुळापासून आमटी बनवणार आहोत। चिंचगुळाची आमटी बनवायची आज। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी चिंचगुळाची आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे। पातेल्यामध्ये शिजवलेली डाळ ॲड करायची आहे। तर इथे मी डाळ ऑलरेडी शिजवून घेतली होती कुकरमध्ये। छान अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची। त्यानंतर ती छान अशी घोटून घ्यायची, म्हणजे छान डाळ होते। डाळ शिजवताना मी याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग ॲड केलं, किंवा नाही ॲड केलं तशी डाळ शिजवून घेतली तरी पण चालते। तर मी याच्यामध्ये ॲड करून शिजवून घेतलेली डाळ कुकरला। त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवून आपल्याला उकळून घ्यायची ही डाळ परत एकदा। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं। तुम्हाला पातळ कितपत बनवायची त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। इथे मी थोडीशी घट्टसरच ठेवते, जास्त पातळ नाही बनवते। या पद्धतीने थोडीशी घट्ट वाटते तर मी याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी ॲड करते आणि फुल गॅसवरती आपल्याला आता उकळून घ्यायची आहे डाळ। थोडं पाणी ॲड करून या पद्धतीने डाळ बनवली मी, थोडीशी घट्टसर अशी, जास्त पातळ नाही। या पद्धतीने आता उकळून घेऊ आपण, फुल गॅसवरती उकळून घ्यायची। ती उकळत असताना त्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी ॲड करायचं। मी चिंच भिजत ठेवली होती, त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचं। आपण चिंच गुळाची आमटी बनवतोय ना त्याप्रमाणे थोडासा गुळ ॲड करायचा याच्यात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ याच्यामध्ये ॲड करू शकता। तुम्हाला थोडीशी गोड बनवायची असेल तर तुम्ही अजून गुळ ॲड करा याच्यामध्ये। इथे मी थोडासा गुळ ॲड केला आहे। आता ही छान अशी उकळून घ्यायची आमटी आपल्याला। डाळ छान अशी उकळून घेऊ आता। एकदम छान तयार होते चिंचगुळाची आमटी। इथे छान अशी डाळ आपली उकळली, त्याला आपण तडका देऊन घ्यायचा आहे वरतून, किंवा तुम्ही डाळ शिजायला टाकता त्यावेळेस तडका दिला तरी पण चालेल, पण मी वरतून याला तडका देते। तर तडका देण्यासाठी मी इथे पॅन गरम केला आहे। पॅनमध्ये 2 चम्मच तेल, 2 पळी तेल ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान फुलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। त्यानंतर थोडंसं हिंग ॲड करायचं आहे। आपण शिजवताना पण हिंग टाकलं होतं, तर त्याच्यामध्ये पण मी थोडंसं हिंग ॲड करते। त्यानंतर थोडंसं लसूण घ्यायचं आहे। लसूण मी इथे थोडासा ठेचून घेतला आहे, पूर्ण अख्खा नाही आणि जास्त बारीक पण नाही केला आहे। थोडंसं आपल्याला कुटून घ्यायचं इथे लसूण, म्हणजे छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो लसणाचा, त्यामुळे थोडंसं लसूण ठेचून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट ॲड करते। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा। तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून तिखट ॲड करू शकता। इथे मी 1 चम्मच लाल तिखट ॲड केलं आणि छान असा आता तडका देऊन घ्यायचा आहे। छान असा तडका बसला याला। आता ही उकळून घेऊ आपण, कमी गॅसवरती उकळायची। तर आमटी छान आपली उकळली, त्यानंतर याच्यामध्ये गोडा मसाला ॲड करायचा। तर गोडा मसाला तेलामध्ये नाही करायचा, आपल्याला वरतूनच टाकायचा कधी पण, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतं। त्यामुळे गोडा मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर जास्त वेळ उकळायची नाही आमटी, आपल्याला एक 4-5 सेकंदच उकळून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड केली आहे फ्लेवरसाठी, खूप छान लागते। हे पण छान अशी आपली आमटी तयार झाली। आता 4 ते 5 सेकंद छान अशी उकळून घेऊ आमटी। इथे छान अशी आपली आमटी तयार झाली, पाहू शकता। ह्या पद्धतीने नक्की करा।